गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र EV चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7676700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपुरात जरी तुर्तास तरी कॉरिडॉरचा विषय थंड बस्त्यात पडला आहे अशी चर्चा होताना दिसून येत असली तरी प्रशासकीय पातळीवर मात्र कॉरिडॉरच्या कार्यवाहीबाबत वेगानं हालचाली होत आहेत असे संकेत मिळत आहेत। फेब्रुवारी महिन्यात सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे यांच्यासह तत्कालीन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक पार पडली होती आणि कॉरिडॉरसह विविध प्रकल्पाबाबत चर्चा झाली होती। शनिवार दिनांक 18 एप्रिल रोजी पालकमंत्री जयकुमार गोरे हे पंढरीत आले असता पंढरीतील प्रस्तावित कॉरिडॉर व विविध विकास कामे याबाबत बोलताना पहा काय म्हणाले पालकमंत्री जयकुमार गोरे। आपण बघत असू की या पंढरपूर शहराचा चेहरामोहरा बदलावा, इथल्या पायाभूत व्यवस्थेवर येणारा ताण आहे, भाविकांची वारकऱ्यांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन आलेल्या सगळ्या भाविकांना वारकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, विठुरायाचं मनोभावे दर्शन घेता यावं, या सगळ्या गोष्टीचा विचार करून पंढरपूर नगरीचा विकास करण्याचा संकल्प माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केलेला आहे आणि आपण पाहतोय हजारो कोटी रुपये खर्च करून हा कॉरिडॉर उभा करण्याचं काम आता अंतिम मान्यतेचं काम आता अंतिम टप्प्यात आहे। प्रत्यक्षात त्याला कामाला सुरुवात होईल आणि ही विठुरायाची नगरी एक विकसित नगरी म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर येईल की जिथल्या प्रत्येक वारकऱ्याला आणि इथल्या प्रत्येक नागरिकाला, विठुरायाच्या प्रत्येक भक्ताला अभिमान वाटेल अशा पद्धतीचं पंढरपूर बनवण्याचं जे स्वप्न माननीय मुख्यमंत्री मोदयांनी पाहिलेलं आहे आणि मला वाटतं त्याला अधिक महत्व दिलं पाहिजे। कोण कुठे जातो याला महत्व न देता त्या शहराच्या विकासासाठी जे करता येईल ते करण्यावर लक्ष दिलं पाहिजे।